बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या बातमीनं। नागपूर महानगरपालिकेत 2 कडव्यांचं वंदे मातरम गायन आणि काँग्रेसच्या टीकेनंतर आता महापौरांकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे। महापौरांनी चौकशी करण्याचे निर्देश दिलेत। भंडारा या ठिकाणी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। रोजगार मेळाव्याला विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली, तर बॅक डोअरनं विद्यार्थ्यांना एंट्री दिल्याचा आरोप। आपण आज मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पंडित दीनदयाल रोजगार उपाध्याय मेळावा जिल्हा परिषद सभागृहामध्ये आयोजित केलेले आहे। या अंतर्गत या सर्व विद्यार्थ्यांना स्टायपंड पेड होणार आहे। ते स्टायपंड त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार पेड होणार आहे। म्हणजे कोणाचं जर 12वी झालं असेल तर त्यांना 11 महिन्यासाठी 6,000 प्रमाणे, कोणी डिप्लोमा होल्डर असेल तर त्यांना 8,000 रुपये प्रतिमाह, आणि जर कोणी ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर त्यांना 10,000 रुपये प्रतिमाह अशा प्रकारे आपण इथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत त्यांना स्टायपंड देणार आहोत। जिल्ह्याभरातले जे विद्यार्थी युवक आलेले आहेत या ठिकाणी, तर ते या ठिकाणी येऊन काही होणार नाही, कारण या ठिकाणी काही विशेष व्यक्तींना, युवकांना एक बॅकडोर मधून म्हणजे मागच्या दरवाज्यातून बोलवण्यासाठी त्यांचा प्रवेश घेतला, कागदपत्र घेतले जाते। आणि हे जे हजारो संख्येने विद्यार्थी त्या जिल्हा परिषद गेटच्या बाहेरपर्यंत जे रांग लागली आहे, इथं कोणत्याही म्हणजे ह्या भरतीमध्ये रोजगार मिळवण्यात कोणतीही पारदर्शकता नाही। इथं सगळी अनियमितता व सगळं आर्थिक व्यवहार करून हे अधिकारी या ठिकाणी विशेष भरती घेतात। हे फक्त नावापुरती भरती आहे, असा कुठेही काही इथं होणार नाही। सगळे युवकांची निराशाभंग होणार आहे, असा मी जिल्हाधिकाऱ्यांना मी जे फोटो घेतली याची तक्रार सुद्धा आता करतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।